करण्याचा निर्णय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला हादरा देतोय गोलंदाज सोहम सिंग। 0 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होताना दिसतोय। वासिक शेख भोपळाही न फोडता माघारी परतावं लागलंय ते पहिल्या जोडीतील फलंदाजाला। नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती पावलं टाकतोय सौरभ दळवी। मॅन फ्रॉम पुणे, पुण्यावरनं बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ दळवी। 9 सेकंडवरती महेश नानगुडे पाहायला मिळतोय, ज्याने साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये बहारदार फलंदाजी केली होती, तोच महेश नानगुडे 9 सेकंडवरती। सोहम सिंग पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मात्र रक्षात्मक फटका म्हणावा लागेल। पॉइंट वरती चेंडूवरती ताबा मिळवला जातोय, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। मागे संरक्षण पाहायला मिळत आहे, एका क्षेत्ररक्षकांना चुकी झाली, मात्र दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय। एकेरी धाव मिळत आहे, एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय। 1 बाद 1 धाव संख्या नाममात्र। कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत ज्येष्ठ समालोचक श्री विजयजी बागायतकर। प्रदीप जी, अगर इस मैच के और अगर हम देखा जाए, पहला मैच बहुत ही खूबसूरत हुआ था, रोमांचक हुआ था। हालांकि जिस मैच में हम अपेक्षा कर रहे थे उसके विपरीत हुआ था, और ये क्रिकेट की खासियत है कुल मिलाकर, और ये क्रिकेट ने साबित कर दिया क्रिकेट में आप भविष्यवाणी नहीं कर सकते, और बहुत ही खूबसूरत मैच हुआ था। सोहम पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट। महेश नानगुडेसाठी यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय। चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती, एकेरी धाव वेगाने पूर्ण करताना दिसतोय महेश नानगुडे, आणि एकेरी धाव संख्येने महेश आपलं खातं उघडतोय। संघिक धाव संख्या 1 बाद 2 धावा। प्रदीप जी, और एक बात है कि जहां तक इस मैच का जहां तक सवाल, तलौड़े की टीम कल फुल फॉर्म में थे, तीनों मैचेस इन्होंने जीते थे। उनका जो आत्मविश्वास लगभग आत्मविश्वास बुलंदी के ऊपर पहुंच चुका है, और इस मैच अपेक्षा की जा रही है इस मैच में उनके बॉलर्स के द्वारा। सौरभ दळवी यावेळी आखो टप्प्याचा चेंडू, मिडॉनवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती थोडीशी चुकी होताना दिसत आहेत, घाई करतोय क्षेत्ररक्षणामध्ये, आणि मात्र एकेरी धाव निघताना दिसत आहे। एकेरी धाव संख्येने 1 बाद 3 धावा धावफलकावरती महेश नानगुडे, त्याच्या साथीला दुसरा आघाडीचा फलंदाज पाहायला मिळतोय सौरभ दळवी। और इस मैच का जहाँ तक सवाल, और तलौड़े के बॉलर्स का जहाँ तक सवाल, कल भी बॉलर्स ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, और आज अपेक्षा वही की जाएगी उनके बॉलर्स के द्वारा अच्छे प्रदर्शन की। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय शॉर्ट स्कोर लेग वरती, आणि एक यशस्वी झेल म्हणावं लागेल। घडी मात्र दुसरा बाद होताना दिसतोय। ये जो मैदान है ग्रीन पार्क का, मिडबाव का, पूरा जैम पैक हो चुका है। आठों के आठों स्टैंड पूरे तरह से पैक हो चुके हैं। जहां पर जगह मिल रहे वहां पर दर्शक बैठ रहे और इस प्रतियोगिता का आनंद उठाते हुए, लुत्फ उठाते हुए। और प्रदीप जी, ये कहना पड़ेगा कि जहां तक इस प्रतियोगिता का जहां तक सवाल, आज पहले 3 दिन तो बड़ी मात्रा में भीड़ थी, आज तो रिकॉर्ड कायम कर दिया दर्शकों ने। नक्कीच सर, कारण इथून पराभूत संघाला संधी नसेल, जो संघ विजय ठरेल या स्पर्धेच्या थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल। दुसरा संघ कोण असेल, नक्कीच या सामन्यांमध्ये तो दुसरा संघ आपल्याला मिळेल। 2 बाद धावसंख्या 3 धावा, धावफलक नाजूक केविलवाना पाहायला मिळतोय। जशी गुणप्रभा रुसून बसावी सचिन ढवळे प्रहार 11 संघावरती, तशी गुणप्रभा आपल्याला पाहायला मिळते निश्चित रूप से। और जहाँ तक तलौड़े टीम का जहाँ तक सवाल, इस मैच में कुछ रोचक करना चाहते हैं तो 60-65 रन उनके बल्ले से आने चाहिए इस मैच में। यावेळी आखो टप्प्याचा चेंडू, शरीरवेधी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। पायचीचं अपील झालं, आत्मविश्वास जास्त, उत्साह कमी, हे आपल्याला पाहायला मिळतंय। पंच तटस्थ, पहिले षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय। पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकाचा खेळ समाप्त, 1 बाद 3 धावा धावफलकावरती।
प्रदीप जी, पहले ओवर के ऊपर हम नजर डालें तो दो चोटी के बल्लेबाज आउट हो चुके हैं, और जिस ढंग से यहाँ पर प्रदर्शन किया पुणे के बॉलर्स ने, निश्चित रूप से काबिल तारीफ प्रदर्शन। और उनके बॉलर्स ने लाइन और लेन से बॉलिंग की, हर एक गेंद खेलने के लिए मजबूर किया, और बीच में गलत स्ट्रोक खेल बैठे और दो प्रतिभाशाली बल्लेबाज पैवल में लौट चुके हैं। नक्कीच सर, मोठ्या सामन्यांमध्ये मोठी खेळी अपेक्षित असते, मोठं प्रदर्शन अपेक्षित असतं. या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं, जी कागदावरची नावं ही कागदावरती पाहायला मिळाली. मात्र कौतुक करावं लागेल अमित नाईकचं, एक झुंजार फलंदाजी म्हणावी लागेल. मॅरेथॉन खेळी साकारली, 21 चेंडू 61 धावा. सामना कुठं होता आणि कुठून जिंकून दिला धारसकळ गोवा क्रिकेट संघाला. यही क्रिकेट है। क्रिकेट ये अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी हो सकता है क्रिकेट में। और हम हमेशा यही कहते हैं, जो सपनों में दिखाई नहीं देता वो क्रिकेट में अक्सर होता है। और ये जो पिछला मैच था, वो पिछला मैच एक एग्जाम्पल था। षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. राजाराम वॉरियर्स तलवडे क्रिकेट संघाकडनं नयन भगत सज्ज होतोय गणपती एंडकडनं. सौरभ दळवे उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती, तर नयन भगत सज्ज होतोय पंचांच्या उजव्या साईडने. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. लॉंग ऑन बाउंड्री वरनं शतरक्षक येतोय वेगाने. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती सौरभ दळवीला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकला, 2 बाद 4 धावा नाममात्र. और जिस ढंग से यहाँ पर बॉलिंग की जा रही है, मजबूर कर रहे बल्लेबाज को सिंगल डबल लेने के लिए, कोई ज़्यादा अतिरिक्त रूम नहीं दे रहे बल्लेबाज को, ताकि आप हार्ड हिटिंग की जाए उनके बल्ले से। पूरा का पूरा श्रेय बॉलर्स को दिया जाएगा। यावेळी स्ट्राईक एंडवरती असेल महेश नानगुडे, ज्याने RR11 डोंबिवली क्रिकेट संघाविरुद्ध बहारदार फलंदाजी केली होती. यावेळी फटका निघतोय, चेंडूला जमिनीला घरंगळत जातोय. डीप लॉंग ऑफ वरती शतरक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, 2 बाद नाममात्र 5 धावा धाव फलकावर. प्रदीप जी, ये कहना पड़ेगा कि जहाँ तक इस प्रतियोगिता का जहाँ तक सवाल, हर बड़े प्रतियोगिता में सेमीफाइनल्स लगभग क्रूशल होते हैं, और ये पहले सेमीफाइनल ने दिखा दिया कि बहुत क्रूशल मैच हो सकता है सेमीफाइनल, और वही हुआ पहले सेमीफाइनल में। यावेळी मात्र खराब चेंडू बोलावा लागेल. चेंडू हातातनं सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा, म्हणजे फलंदाज सौरभ दळवीला फ्री हिटची संधी मिळताना दिसते, ती या अगोदर या नंतरच्या चेंडूवरती. प्रदीप जी, ये अजीब और गरीब गेंद थी, ना तो बीमर थी ना तो वाइट थी। ये ऐसी गेंद थी कि लगभग पहले स्लिप दूसरे स्लिप के जगह पर आकर गेंद रुक गई थी, लेकिन अच्छा गैदर किया विकेट कीपर ने। लेकिन ये नहीं होना चाहिए बॉलर्स के द्वारा। अगर आप प्रोफेशनल खेल रहे, टेनिस क्रिकेट खेल रहे, तो आपके मन में होना चाहिए गेंद कहाँ पर पिच होनी चाहिए, और ऐसे परिस्थिति में जब आप सेमीफाइनल खेल रहे। नक्कीच दबाव दोन्ही संघांवरती असेल. नयन भगत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने, प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. झालेली चूक दुरुस्त करताना दिसतोय गोलंदाज नयन भगत. पहला जो मैच हुआ था, उस मैच में अगर असल तरह के देखा जाए तो गोवा ने महाराष्ट्र के ऊपर मात की है, ये कहना पड़ेगा निश्चित रूप से। और बहुत बढ़िया मैच हुआ था पहला मैच, दर्शक काफी खुश थे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या शिवरचा चेंडू वेगवान चेंडू होता, खेळायचा प्रयत्न होता डीप फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय नयन भगतच्या गोलंदाजीवरती. धावत संख्या स्थिरावली, 2 बाद नाममात्र 6 धावा धाव फलकावरती. सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. गणपती एंडकडनं पंचांच्या उजव्या साईडने. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरती शतरक्षक तैनात, एक यशस्वी झेल म्हणावं लागेल. गडी बाद होतोय तिसरा. सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघाचा SDJ.
कि इस पूरी इनिंग में जहां तक पहले 2 ओवर का जहां तक सवाल, बॉलर्स पूरी तरह से हावी हो चुके हैं, हर एक गेंद खेलने के लिए मजबूर कर रहे हैं और लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए 3 चोटी के बल्लेबाज को आउट किया और अब तक 10 रन भी बने नहीं बने स्कोरबोर्ड पर। ये सबसे महत्वपूर्ण बात है। नक्कीच बागायतकर सर म्हणावं लागेल, आघाडीचा बुरुज ढासळताना दिसतोय तो सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघाचा. जी धावफलक अपेक्षित होता, फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती, मात्र भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर राजाराम वॉरियर्स तलवडे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करताना यावेळी डाव्या शेवर खोलवर टप्प्याचा चेंडू, एक रक्षात्मक फटका पाहायला मिळतोय, मात्र लीलया दुसरी धाव पूर्ण केली जात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. 3 गडींच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर. प्रदीप जी बहुत अच्छी रनिंग बिटवीन द ये थी। पहला हल्के से गेंद को पुश किया था, गेंद के पीछे ज्यादा ताकत नहीं थी, खाली इलाका था। पहला रन का भी तेजी से पूरा किया, हल्का सा प्रेशर रखा और दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया। और स्कोर यहाँ पर अब रुका हुआ 8 रन 3 विकेट के नुकसान पे। प्रदीप जी और एक बात यह है कि जो पहला मैच काफी रोमांचक हुआ था, बड़े रनों का मैच हुआ था, 80 के ऊपर मैच था, लेकिन ये जो मैच था अब काफी लो स्कोरिंग दिखाई देता हुआ। नक्कीच क्रिकेटचा महाकुंभ मेळा पाहायला मिळतोय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस रात्रीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिडबाव गावचे प्रथम नागरिक सन्मानश्री भाईजी नरे, सामाजिक कार्यकर्ते सन्मानश्री शैलेशजी लोके आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हाताला हात देऊन त्यांचे सदस्य कार्यकर्ते कित्येक दिवस कित्येक रात्र आपल्याला ही मेहनत घेताना दिसत आहेत. आज मात्र अंतिम दिवस, फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. कुठचा संघ रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या शतकावरती नाव करेल. एका बाजूने धाड सकळ गोवा क्रिकेट संघ अंतिम फेरी गाठतोय, मात्र दुसऱ्या बाजूने कुठचा संघ असेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांचा इशारा येतोय. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक, 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 8 धावा. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक सोहम सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीची दुसरी लढत, सचिन ढवळे प्रहार 11 विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ एका बाजूला झुंज देताना दिसतोय. नशिबाचा कौल या संघाच्या बाजूने झुकला आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. सोहम सिंग एक उंच देहयष्टी लाभलेला हा खेळाडू पहिले षटक हाताळलं होतं. अवघ्या 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले होते. एक सफल दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली सोहम सिंगची पहिल्या षटकामध्ये. दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र चेंडूचा अंदाज नव्हता. चेंडू वेगाने निघून जाताना दिसतोय, तो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद नाहीतर बर्बाद. हालांकि आश्चर्य की बात यह हो रही कि 3 चोटी के बल्लेबाज आउट होने के बाद इस तरह से आप जब स्ट्रोक खेलते तो काफी आश्चर्य हो जाता है, क्योंकि 3 चोटी के बल्लेबाज 3 प्रतिदेश बल्लेबाज ऑलरेडी पॅबल में लौट चुके हैं. यावेळी मात्र डावकर शैलीच्या फलंदाजाला चेंडू उजव्या इष्टीवर पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय. फलंदाजाला चेंडू चकवतोय. 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहे. शुभम शेळके आणि त्याच्या साथीला ऋत्विक गजर. षटक क्रमांक 3 हाताळतोय सोहम सिंग. अतिशय कल्पकतेने षटक हाताळताना दिसतोय. मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलाय. धावत संख्या स्थिरावली, गुणप्रभा रुसून बसली आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघाचं. यावेळी फटका निघतोय, चेंडू येतोय लॉंग ऑफ वरती, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. 4था गडी बाद होतोय सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघाचा. यस डीजे.
गेंद उतनी खराब भी नहीं थी, बहुत अच्छी गेंद थी, ड्राइव करने की कोशिश की थी, लेकिन ये जो एकाग्रता बार बार भंग हो रही है यहाँ पर राजाराम वॉरियर्स तलौड़ के बल्लेबाजों के द्वारा, ये काफ़ी यक्ष प्रश्न है उनके टीम के सामने। और 4 चोटी के बल्लेबाज आउट हो चुके हैं और अब तो ये कहना ही पड़ेगा कि अब ताश की पत्तों की तरफ पारी लड़खड़ाती हुई दिखाई दे रही है राजाराम वॉरियर्स तलौड़े की। नक्कीच बागायतकर सर, फलंदाजीमध्ये घसरगुंडी पाहायला मिळत आहे ती सचिन ढवळे प्रार 11 क्रिकेट संघाची। कुठच्या तरी फलंदाजाला संयम राखून फलंदाजी करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल, शिस्तशीर पद्धतीने भागीदारी करावी लागेल, एक एक इमला चढवावं लागेल आणि एक मोठा धावफलक उभा करावा लागेल प्रतिस्पर्धी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ विरुद्ध। सोहम सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी स्लॉकशिप डीप मिड विकेट वरती मोठा फटका निघतोय 6 धावांसाठी डीजे। इस मैच में कुछ रोचकता, रोमांचकता या चैलेंजिंग लाना चाहते हैं तो कम से कम प्रदीप जी 50-55 रन होने चाहिए। अपेक्षित धावफलक गाठावं लागेल। 4 बाद सांघिक धावसंख्या 14 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक 3 सोहम सिंग गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। नक्कीच मोठा फटका निघाल्यानंतर चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। यष्टीरक्षक येऊन कानमंत्र देताना दिसतोय तो सोहम सिंग याला। उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील सोहम सिंग कडनं। स्वप्नील भालेराव स्ट्राइक एंडला। यावेळी फटका फसलाय, मिड ऑफ क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, 5वा गडी बाद होतोय सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघाचा। यस डीजे। आउट हुए थे सभी के पांचों बल्लेबाज मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे। उनके स्ट्रोक के पीछे ना ताकत थी, ना सही प्लेसमेंट थी, ना पीछे उसका विश्वास था। और इसी कारण जहां पर बल्लेबाजों ने रन बनाने चाहिए क्योंकि फ्लैट विकेट है। मैं शाम के सत्र में जब मैंने पिच रिपोर्ट किया था काफ़ी आसान विकेट दिख रही थी, जिसका हमने एग्जाम्पल भी देखा था। पहले मैच में 80 रन बने थे, लेकिन जिस ढंग से यहाँ पर बल्लेबाजी हुई थी वो बल्लेबाजी निश्चित रूप से बल्लेबाजों से नाराज हो जाएंगे यहाँ पर राजाराम वॉरियर्स तलवडे के कप्तान और टीम मालिक। नवीन फलंदाज सुदर्शन केदार या स्ट्राइक एंडच्या दिशेने। षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे। कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सोहम सिंग गोलंदाजीच्या आक्रमणावर, पंचांच्या डावे साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी उजव्या यष्टीवर चेंडू आपल्याला भरकटताना दिसतोय। पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत। चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पंजाब टू हरियाणा। अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदलला जातोय। 5 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावर।
तो चेंडू अवांतर असल्याचा धावसंख्या पाहायला मिळत आहे 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या कमी धाव फलक पाहायला मिळतोय सुरुवात डळमळीत होताना दिसत आहे फलंदाजीमध्ये घसरगुंडी पाहायला मिळत आहे आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल कारण क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावा लागेल सोहम सिंग अतुर्वर्णा राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये एकेरी धाव वेगाने पूर्ण केली क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पाहायला मिळतोय स्वीपर कव्हर सीमारेषेवरती संघासाठी 2 बहुमूल्य धावा वाचवले जात आहेत राजाराम वॉरियर्स त्रवडे क्रिकेट संघासाठी षटक क्रमांक 3 समाप्त होताना दिसत आहे सांघिक धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय तो सचिन ढवळे प्रहार 11 क्रिकेट संघ उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल फलंदाजांना आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल कारण पहिली 3 षटकं गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला गोलंदाज आपल्या अचूक लाईन अँड लेंथवरती कामगिरी करताना दिसत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाचे 5 मोहरे गारद करतात धन्यवाद प्रदीप तर षटक संपतात 3 धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 5-17 बघता बघता राजाराम वॉरियर्स तळवडेच्या गोलंदाजाने अक्षरशः कंबरड मोडून काढलाय ते पुणे संघाच्या फलंदाजाने अक्षरशः ज्या पद्धतीने जी गोलंदाजी केली आहे राजाराम वॉरियर्स तळवडेच्या गोलंदाजाने ते निश्चितच कौतुकास पात्र अतिशय तिखट भेदक आक्रमक असा मारा आणि जिथे पहिल्या 3 षटकात 30-35 किंबहुना 40 धावा धावफलकाला बघायला मिळाल्या होत्या तिथे मात्र धावसंख्या अगदी मर्यादित राहिली आहे ती 5-17 नवीन षटक हा चेंडू उजव्या थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो ऑन साईडला मिड विकेटच्या बाजूने प्रयत्न फसतोय चेंडू बॅटच्या हातला किनारा लागतोय 1 बाउन्स चेंडू जातोय तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात प्रदीप एक कौतुक करावं लागेल तळवडे संघाच्या गोलंदाज एवढं सोपं नसतं उपांत्य फेरीचा सामना आहे समोरचा संघही बलवान आहे ज्या संघाने या पूर्ण स्पर्धेत दबदबा राखलाय आणि त्यांच्या फलंदाज रोखून धरलाय हा मात्र उजव्या असलेला थोडासा बाहेर पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न फसलाय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करते होते यष्टिरक्षक प्रदीप पहिला सामना मोठ्या धावसंख्या झाला पण ह्या सामन्याने मात्र थोडीशी निराशा केली नक्कीच कमी धावसंख्येचा सामना आमच्या तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय की काय अशी शंका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांची रणनीती पाहायला मिळत आहे फलंदाजापासून चेंडू दूर ठेवायचा ही रणनीती गोलंदाजांची अनिकेतचा हा चेंडू उजव्या थोडासा बाहेर चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागतो आणि एक साधा सोपा झेल विसावतोय तो यष्टिरक्षकाच्या हातात आता मात्र प्रदीप डाव पत्त्याच्या पंगल्याप्रमाणे कोसळतोय आणि पूर्णच्या पूर्ण मार्क हे गोलंदाजांना द्यावेच लागतील डीजे तो शॉर्ट थर्डमॅनला आणि एक साधा सोपा झेल विसवला जातोय 7वा धक्का तो संघाला आणि आता मात्र निश्चितच एक चिंतेचं वातावरण डगआउटमध्ये आहे ते पुण्याच्या प्रदीप कौतुक करावं लागेल गोलंदाज डीजे स्पर्धेतील जे आज इथे खूप प्रेक्षक मोठ्या संख्येने प्रेक्षक आज उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा पूर्ण आनंद घेतोय सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक सूचना आहे हा डाव संपल्यानंतर व्यासपीठावर मिठबाव गावचे सुपुत्र माननीय
दत्ता मिडबावकर सर यांची एक छोटीखानी मुलाखत एक 5 ते 10 मिनिटाची घेण्यात येणार आहे. दत्ता मिडबावकर सर जे अफगाणिस्तान संघाचे मॅनेजर म्हणून पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना बोलतं केलं जाणार आहे. या चेंडू तुम्हाला मी सांगतोय. दरम्यान हॅट्रिक चेंडू निर्धाव जातोय, चेंडू सरळ जातोय, तो यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थातच 7-18. बघा गडी बाद होण्याचा क्रम बघा. पहिला 0, दुसरा 3, तिसरा 6, चौथा 8, पाचवा 14, 6वा 17 आणि 7वा 17. बघता बघता डाव कोसवतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय हे गोलंदाजाला द्यावंच लागणार आहे. खोलो टप्प्याचा चेंडू हा लेग कटर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मिडऑफच्या बाजूने, प्रयत्न फसला. षटक संपते ते अर्थातच 4थं आणि निर्धाव षटक. प्रदीप, निर्धाव षटक टाकलं जात आहे, हे निश्चितच एक यशाचं गमक म्हणावं लागेल. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी. या स्पर्धेतील निर्धाव षटक पाहायला मिळत आहे गोलंदाजांचं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून सोहम सिंगने या इनिंगची सुरुवात केली होती, मात्र त्या सोहम सिंगच्या पावलावर पाऊल ठेवून इतर गोलंदाजही कामगिरी करताना दिसत आहेत. म्हणजे नक्कीच म्हणावं लागेल, जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. प्रदीप, एक कौतुक करावं लागेल. गोलंदाजी कशी असावी, गोलंदाजा मारा कसा असावा, तिकट मारा कसा करावा कसा असावा लागतो खेळपट्टीवर, किंबहुना फलंदाजांना कसं जखडून ठेवावं, याचं मूर्तिमंत उदाहरण सोहम सिंग, नयन भगत, त्यानंतर अनिकेत राठोड, आता कुणाल ठक्कर, त्याने तर कहरच केला. 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकले आणि प्रतिस्पर्धी संघाला दाखवून दिलं की आमची गोलंदाजी किती तिखट आहे, किती भेदक आहे. आमच्या गोलंदाजीवर तुम्ही आक्रमक फटकेबाजी करू शकत नाही. हे ह्या गोलंदाजाने या पहिल्या 4 षटकात अगदी हक्काने सांगितलं. आणि मी आत्ताच म्हणालो होतो की त्याचे पूर्णचे पूर्ण गुण, पूर्णचे पूर्ण मार्क हे गोलंदाजांना द्यावंच लागणार आहे. लेडीज गॅलरीमध्ये जेंट्स बसलेले आहेत, त्यांना कृपया नम्र विनंती आहे तिथून बाजूला व्हायचं आहे. कृपया जेंट्स गॅलरीमध्ये जा तुम्ही. एक नम्र विनंती आयोजकांकडून आली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 17. 7-17. उजव्या अष्टीचा थोडासा बाळ चेंडू स्मॅश केलाय, तो पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू बघता बघता सीमा पार. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि हा चेंडू थेट सीमा पार. चेंडूच्या उंचीचा फायदा उठवला, तो फलंदाजाने स्मॅश केला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड हॉर्कर टाकण्यात यश पण मिळालं गोलंदाजांना आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. एवढं मात्र निश्चित की या सामन्यातून जी अपेक्षा होती प्रेक्षकांकडून, त्या अपेक्षा थोडंसं फोल ठरल्या आहेत आणि त्याला कारणीभूत ठरत आहेत ते तळवडचे गोलंदाज, ज्याने भेदक तिकट मारा करत प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवलं आहे. मधल्याचा चेंडू पॅडवर आदवतो की नाही बघायचा. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. अर्थात धाव घेण्याचा काही प्रश्नच नाही आहे. बघा क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघतो की साधारणतः 10 पैकी 9 सामने ज्यावेळी धावा जर जमू लागला तर बराबर धावफलकाला बघायला मिळतात. आणि एकदा का गडी बाद होऊ लागले की डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसवतो आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण हा डाव आहे. या डावात गोलंदाज पूर्णतः आक्रमक झाले आहेत. मधल्या चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या बाजूने, चेंडू बॅटच्या आतल्या किनारा लागतो, चेंडू जातो तो वाईड थर्डमॅनला आणि एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव ही आरामात पूर्ण केली. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 23वर. 7-23. षटक क्रमांक चालू आहे ते 5वं. 23 धावा धावफलकावर आहेत. काय अपेक्षा आहेत 6 षटकात? नक्कीच सर, आता जेवढ्या धावा बनतील त्याच्यावरती तुम्हाला लढाई करावी लागेल. आता 50-55 नाही, आता जेवढ्या 40-45च्या आसपास पोहोचतात आलं पाहिजे. उजव्या हस्ते थोडासा बाहेर स्वतःला शफल केलं, चेंडू खेळून काढलाय तो शॉर्ट फाईन लेगला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होतो चेंडूवर आणि एक धाव ही पूर्ण करतोय. पूर्ण डावामध्ये जी लय सापडली पाहिजे होती फलंदाजांना, ती लय मात्र काही सापडली नाही. नक्कीच निराशाजनक फलंदाजी म्हणावी लागेल. ज्या आज अपेक्षेने हा संघ मैदानावरती उतरला होता, मात्र फलंदाजींची कामगिरी यावेळी खालावताना दिसत आहे. कुणाचा हा चेंडू उजव्या हस्ते थोडासा बाहेर ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण शेवटच्या क्षणी आपल्या स्ट्रोकला चेक केला, चेंडू हलकेच घेऊन काढला तो वाडिश मिडॉनच्या बाजूने. खराब थ्रो आणि त्याचे रूपांतर होते ते दुसऱ्या धावेमध्ये आणि
तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि धावबाच्या रूपात फलंदाज तंबूत परततोय डीजे. पूर्वीच अफगाणिस्तान आणि भारतीय संघांमध्ये T20चे 3 सामने झाले आणि त्या सामन्यात त्यांना बढती मिळाली. लाईनिंग ऑफिसर नंतर त्यांना मॅनेजर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि त्यांचीच एक छोटेखानी मुलाखत त्यांना थोडंसं बोलतं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे हा डाव संपल्यानंतर. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 7/26. बघायचं आहे जे टार्गेट आहे जे लक्ष्य किती देत आहेत ते पुणेचा संघ. आणि एकंदरीत प्रदीप जर तळवडे संघाच्या फलंदाजाकडे जर आपण नजर टाकले तर मजबूत फलंदाजीची फळी त्यांच्याकडे आहे. नक्कीच सर. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने जो नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला तो निर्णय अचूक ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवलाय गोलंदाजांनी. निश्चितच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. एवढी ही गोष्ट सोपी नसते. नाणेफेक जिंकल्यानं त्यावेळी क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं त्यावेळी थोडंसं दबाव असतो गोलंदाजावरती. आपल्या संघनायकाने नाणेफेक जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि समोरच्या फलंदाज जखडून ठेवत गडीबादे करायचे, धावाही रोखायचे असतात आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये धावा तर त्यांनी रोखल्याच त्यापाठोपाठ गडीबाद करण्यातही त्यांना कमालीचं यश आलं. आणि मी निश्चित म्हणेन सोहम सिंग म्हणा, नयन भगत म्हणा, त्यानंतर अनिकेत राठोड, कुणाल ठक्कर आणि या चारही गोलंदाजाने अतिशय भेदक तिकट मारा केला. मधल्याचा चेंडू हलकेच खेळून काढला तो गोलंदाजासमोर आणि फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय. प्रदीप आणि आणखीन एक गोष्ट की पहिल्या 4 सामन्यात 4 दिवसामध्ये 4 रजनीमध्ये चांगलं क्रिकेट मिळेल. 5व्या दिवशी आपण चांगलं क्रिकेट बघतोय. खेळपट्टी फलंदाजाचा पोषक आहे. अशा वेळी ही जी हारागिरी आहे जी फलंदाजी ती निश्चित चिंतेची बाब आहे पुणे संघासाठी. हा मात्र चांगला लेग कटर, अतिशय छान लेग कटर. आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये जे लेग कटर आहेत किंवा इन कटर फार कमी बघायला मिळते, परंतु ज्या पद्धतीने अनिकेत राठोड जी गोलंदाजी करतोय अतिशय प्रभावशाली मारा त्याचा दर्जेदार मारा. किंबहुना जे आज इथे जे नवेदित जे छोटे छोटे खेळाडू आहेत त्यांनी त्याची गोलंदाजी बघावी. कसा मारा करतोय, थोडासा विचित्र त्याचा मारा, विचित्र शैली आहे, परंतु ज्या पद्धतीने तो लेग कटर करतोय निश्चितच कौतुकास पात्र. लॉफ्ट केला चेंडू हवेत आहे. चेंडू जातो तो मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तो चेंडूच्या खाली आणि आणखीन एक धक्का तो संघाला. डीजे. करते राजाराम गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. बघेत का सर, एकच प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला असेल, मिडबावच्या कुशीत नियतीचा वरद असतं कुणाला लाभेल? निश्चित आत्ता हे सांगणं कठीण आहे. अजून हा दुसरा उपांत्यपूर्वीचा, पण एकंदरीत एवढं मात्र निश्चित की मिडबावासी पूर्णतः खुश आहेत या स्पर्धेवरती. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, जे क्रिकेट हवं असं वाटतं. एक चांगली फलंदाजी बघायला मिळाली 5 दिवसामध्ये, 5 रात्रीमध्ये चांगली गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षणही बघायला मिळालं सर्व प्रेक्षकांना आणि बघता बघता प्रेक्षक खुश आहेत या स्पर्धेवरती. शेवटची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मात्र सेमीफायनल उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तळाचे फलंदाजीसाठी येणं नक्कीच या संघासाठी थोडीशी ही धोक्याची सूचना असेल. निश्चित चिंतेची बाब आहे ती पुणे संघासाठी, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. लो स्कोरिंग आपण नेहमीच म्हणतो, लो स्कोरिंग छोटेखानी धावसंख्या असते ती कधी कधी घातक ठरते आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. बघायचं आहे या सामन्यात दुसऱ्या डावात नेमकं काय घडतंय ते. उजव्या शेबारचा चेंडू स्टेअर करायचो खतरा, ओ फलंदाज बाद, सरळ फेकती स्टँडवरती आणि धावचूच्या रूपात फलंदाज तंबूत परततोय. डीजे.
अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. दुसरे इनिंग मध्ये मायक्रोफोन वरती बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक अमोल जमदाडे मायक्रोफोन वरती जोडले जातील. धन्यवाद धन्यवाद रसिको. आज मिठभाव हॅलो, आपल्या या स्पर्धेदरम्यान हॅलो हॅलो आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. कारण आमच्या भव्य अशा आयोजनाला तुमची साथ तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. आज माझ्यासोबत मिठभाव गावचे सुपुत्र दत्ताजी मिठभावकर सर उपस्थित आहेत. दत्ता सरांचं या स्पर्धेत स्वागत करतोय. दत्ता सर, सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिलं प्रथम माझं वंदन माझ्या हॅलो वंदन नमस्कार माझ्या ग्रामदैवत रामेश्वराला आहे आणि माझी गजबा देवी. हॅलो, हा गाव आणि या गावाचा मी सुपुत्र म्हणण्यापेक्षा मी या गावाचा एक छोटासा लहान माणूस आहे आणि या गावाने मला मोठं केलं आहे. हा जो एवढा क्राऊड दिसतोय या क्राऊडने मला मोठं केलं आहे. माझं शिक्षण, माझं सगळं म्हणजे माझं करिअर ह्या गावाने बनवलं आहे. मी कामानिमित्त मुंबईमध्ये गेल्यानंतर मला जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो प्लॅटफॉर्म माझ्या मोठ्या भावाने दिला. जो मोठा भाऊ माझा आज आलाय मॅच बघायला इकडे. की कधीतरी तुम्हाला म्हणजे म्हणतात की तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या सपोर्टसाठी जी लोक लागतात, मग एक भाऊ असतो, आई असते आणि आपली बायको असते. कारण क्रिकेट हा असा प्रवास आहे की तुम्हाला तुमचं घर सगळं सोडून तुम्हाला चालू करावा लागतो. एवढंच सांगू शकतो. एक क्रिकेटपटू ते अफगाणिस्तान संघासारख्या देशाचं मॅनेजर पद, याबद्दल या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रवास असा आहे की तुम्ही समुद्राच्या मध्यभागी तुम्ही पडलात तर तुम्हाला पोहत येऊन किनारा पकडायचा आहे. तर किनारा शोधण्यासाठी जो आम्ही म्हणजे पोहण्याचा प्रयत्न करतो किंवा तसंच क्रिकेटमध्ये आहे की तुम्हाला एखादं टीम दिली आहे किंवा तो प्रवास माझा आहे, तो मी त्या प्रवासाकडे बघत नव्हतो की मी एक भारतीय आहे, मी एक मुंबईकर आहे. तर मी एखाद्या इंटरनॅशनल टीमला मॅनेज करताना मला माझ्या कुठे नावापुढे माझ्या आडनावाचं किंवा माझ्या गावाचं नाव कुठे खराब झालं नाही पाहिजे, माझ्या भारताचं नाव कुठे खराब नाही झालं पाहिजे, हे मी डेडिकेशन ठेवलं. आणि मी माझं बेस्ट ऑफ बेस्ट काम मी कसं करू शकतो टीम बरोबर ते मी केलं. म्हणून मला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने पुन्हा T20 सिरीजसाठी की आम्हाला हाच मॅनेजर पाहिजे म्हणून त्यांनी रिकमेंड केलं माझं नाव. आणि मी पुन्हा T20 सिरीजसाठी पुन्हा मी टीम बरोबर एका म्हणजे अर्जंट मला जावं लागलं, दिल्लीला जॉईन करावं लागलं टीमला. स्वर्गीय गुरुवर्य रमाकांत आचरेकर सर यांच्या तालमीत तुम्ही घडलात. त्यांच्या एकंदरीत प्रशिक्षण काय? आचरेकर सरांची तालीम खूप कमी वेळ होता. कारण मी मुंबईत गेलो 93-94 मध्ये आणि सरांचं त्यावेळी आझाद मैदानला ससानियन स्पोर्ट्स क्लब आहे तिकडे सरांची अकॅडमी चालायची. आणि मी त्यातला एक असा होतो की मी सिंधुदुर्गातला होतो, मी मिडभावमधला होतो, देवगडमधला होतो. सरांनी ज्यावेळी कळालं की हा सिंधुदुर्गातला आहे त्यांनी सांगितलं हा नेट आहे ससानियनवर, तो तुझ्यासाठी फ्री असेल. कारण मी सिंधुदुर्गातल्या क्रिकेटला सपोर्ट करणारा एक कोच आहे, मी या सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे. हे सरांचं वाक्य होतं की या सिंधुदुर्गामध्ये क्रिकेट खूप चांगलं आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म देण्याला कोणी माणूस नाही आहे. पण मी हेच करतोय, सिंधुदुर्गातनं क्रिकेटर आणतोय आणि त्यांना प्लॅटफॉर्म देतोय. त्यांचा जो कमी वेळाचा मला म्हणजे एक्सपिरियन्स मिळाला त्या एक्सपिरियन्सने मला भरपूर काय दिलंय आणि त्यातून भरपूर काय मी शिकलोय. शेवटचे दोन प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित क्रिकेटपटूसाठी तुम्ही काय सांगाल?
नवोदित क्रिकेटरना एवढंच सांगेन की टेनिस काय सोडू नका. टेनिस हेच आपलं बेसिक क्रिकेट आहे. टेनिस आम्ही घरात खेळतो, टेनिस आम्ही अंगणात खेळतो आणि मग आम्ही ह्या एवढ्या अवाढव्य मैदानात खेळायला जातो. तो तुम्हाला जो कॉन्फिडन्स लागतो तो ह्या टेनिसमुळे मला लाभतो आणि या टेनिसमुळेच मोठे क्रिकेटर बनतात. जे आता तुम्ही बघितलं असाल की या मिडगाव गावाने एवढी मोठी रामेश्वर प्रतिष्ठानने केलेली मोठी टुर्नामेंट, या टुर्नामेंटमध्ये भाग घेणारे जे प्लेयर आहेत, म्हणजे मी ज्यांना थोडं ओळखतो, ही रायगड जी टीम खेळते आता, त्या रायगड हॅलो, या रायगड टीमचा जो व्यवस्थापक आहे निलेश परदेशी, तुम्ही त्याला कमी ओळखत, पडद्यामागचा हिरो आहे या रायगड टीमचा. रायगड टीमने भरपूर सारे प्लेयर घडवले आणि त्याच्या मागचा जो कोण हिरो असेल, मी ज्याला ओळखतो निलेश परदेशी बसला इकडे, आणि तो चांगल्या प्लेयरना त्याने प्लॅटफॉर्म दिला आहे. जसे तुम्ही काल बघत होते योगेश पेनकर, आता सोहम सिंग जो फास्ट बॉलर होता, या लोकांना आम्ही बघतोय, आम्ही फॉलो करतोय, जी आता भारतीय क्रिकेट हॅलो बीसीसीआयने एक लीग चालू केली आहे ISPL. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही क्रिकेट जे हॅलो त्यांना ती माहिती आहे. ISPL म्हणजेच साठी. आणि त्या टेनिस मध्ये आता तुम्ही बघत असाल ओमकार देसाई जो खेळत होता तो सुद्धा क्वालिफाय झालाय ऑप्शन साठी. योगेश पेनकर झालाय, सोहम सिंग झालाय. की ही नाव अशी आहेत की ह्या गावात ती खेळतात येऊन, जे उद्या तुम्ही स्टार स्पोर्ट्स, जिओ स्पोर्ट्स वर बघणार आहात. ISPL हा एक प्लॅटफॉर्म आहे या टेनिससाठी, टेनिस क्रिकेटरसाठी, की तो त्याला प्लॅटफॉर्म IPL सुद्धा खेळू शकतो. हे की टेनिस हे सुद्धा क्रिकेट आहे. सगळ्यांनी टेनिस खेळावं, पण त्याच्याकडे पॅशन म्हणून बघावं, पैसा म्हणून नाही. सर आणखीन एक छोटेखानी देवगडमध्ये उदय रुमडे सर म्हणा किंवा सुधीर साटम सर म्हणा किंवा त्यासोबत विजय जोईल, हे सर्व तुमचे जुने सहकारी देवगडमध्ये एक छान परंपरा अंडर 14चे खेळाडू घडवत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? देवगड क्रिकेट म्हणजेच माझं क्रिकेट, सिंधुदुर्ग क्रिकेट म्हणजेच माझं क्रिकेट. उदय सर, उदय रुमडे सर किंवा सुधीर साटम सर आणि विजय जोईल, याच लोकांना मी फॉलो करत मोठा झालो. कारण ह्यांनी जे लेदर क्रिकेट चालवलं त्यांच्या वेळेला, तेच क्रिकेट आज ते त्या तिकडच्या अंडर 14, अंडर 12, अंडर 16 मुलांसाठी घडवण्याचे प्रयत्न करतायत. आणि माझा एक म्हणजे त्यांच्यासाठी असलेला एक छोटासा सपोर्ट आहे, आणि तो मी त्यांना सांगितलंय की तुम्ही जिल्ह्यातला एखादा कुठलाही क्रिकेटरचं नाव सांगा, मी त्याला मुंबईमध्ये जे लागणारे प्रशिक्षण किंवा लागणाऱ्या गोष्टी या मी सपोर्ट करण्याचे प्रयत्न करेन. आणि उदय किंवा सुधीर साटम सर हे पडद्यामागचे हिरो आहेत, ते पुढे येत नाहीत. कारण अशी लोक लागतात गावामध्ये. क्रिकेट जर डेव्हलप करायचं असेल, क्रिकेट घडवायचं असतील, तर अशी लोक कमी मिळतात. शेवटचा प्रश्न, जर उद्या सकाळी BCCI जर तुम्हाला भारतीय क्रिकेट संघाची एक मोठी जबाबदारी दिली तर ती तुम्ही आनंदाने स्वीकाराल का? आता अफगाणिस्तान टीम तशी बघितली तर भारतीय टीमपेक्षाही डिफिकल्ट टीम आहे त्यांना हँडल करणं. त्यांना हँडल केलं तर मग इंडिया टीम मला तेवढं काय वाटत नाही मी हँडल करेन की नाही करेन, चांगल्या प्रकारे हँडल करेन. धन्यवाद दत्ता सर. आज आपण या व्यासपीठावरती आपलं या क्रिकेटबद्दल मन मोकळं केलं. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना केली, आपल्याला दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 27 धावांची विजयासाठी आवश्यकता. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला, सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये ही लढत पाहायला मिळते. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय भाईजी नरेश साहेब, आदरणीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेमधून ओव्हरपिच बॉल बॉटमॅनचा वापर केलाय. ताकद कमी पडली आहे आणि हा झेल
सोडला गेलाय. जीवनदान मिळालंय फलंदाजाला थॉमस डायसला. सुनील चावरी आणि थॉमस डायस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरी सेमीफायनलची लढत तुम्ही पाहताय. दाडसकल गुहा क्रिकेट संघ या अगोदर अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. दाडसकल गोवा क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणता संघ आपली योग्यता सिद्ध करेल याच्यासाठीची ही महत्वाची दुसरी सेमीफायनल. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ अवघ्या 26 धावा त्याने बनवलेत. धावसंख्या धावफलकावरती यावेळेला चांगला फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आला ह्या चौकार थॉमस डायसच्या बॅटमधून. कंपनी अगदी डीजेच्या तालावरती आनंद घेत असताना हे भविष्य आहे क्रिकेटचं आणि त्यामुळेच या ठिकाणी ते आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलंय थॉमस डायसचा. आज आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील खेळ पाहिलाय. कुडाळच्या मैदानावरती प्रिन्स समादेवी क्रिकेट स्पर्धेमध्ये सलग 2 मॅच मध्ये अर्धशतक थॉमस डायसने आज झळकवले आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर तो दाखल झालाय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये. त्याच्या साथीला पण सुनील चावरीला पाहतोय. डावखुरा फलंदाज सुनील चावरी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी कलमे. श्याम त्रिंबकेचं पहिलं षटक त्यानंतर विकी कलमे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं 20 धावांची टोटल आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सुनील चावरी बाहेर जाईल तंबूच्या आसरेला. पहिली विकेट मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा बच्चे कंपनीसाठी सेलिब्रेशनची संधी असणार आहे. चला बच्चे कंपनी. निरंजन घाडी व त्यांचे सहकारी तसेच डॉक्टर रवींद्रजी राठोड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मिडभावचे सर्व कर्मचारी या सर्वांचे मनापासून हृदयापासून आभार असणार आहेत रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने. मैदानामध्ये चालू असणारी दुसरी सेमीफायनल तुम्ही पाहताय. रक्ताची नाती ज्यावेळेला दुरावली होती रामेश्वर प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार जीवाची बाजी लावून कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलंय. हे देखील विश्वसनीय काम आहे. त्याची देखील दखल घ्यावी लागेल. गोलंदाज तयार. थॉमस साठी यावेळेला अप्रतिम फटका खेळलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. येईल चौकार. मिळतील 4 धावा. बाहेर सर्कलच्या आतमध्ये येऊ नका. तुमच्यासाठी सेलिब्रेशनची संधी नक्की असेल. अवघ्या 2 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला विकासजी गावकर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. श्याम त्रिंबके राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ हा विकासजी गावडे राजारामजी गावडे यांच्या मालकीचा संघ आहे.
सचिन ढवळे प्रहार पुणे हा क्रिकेट संघ देखील आपण पाहतोय सचिनजी ढवळे यांच्या मालकीचा संघ आहे. राजाराम वॉरियर्स तळवडेचे संघ मालक ज्यांचं उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. त्याच पद्धतीने सचिनजी ढवळे ज्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोलाचं सहकार्य लाभतं आणि स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी सराव करत असतात अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी देखील 2 स्पर्धा सातत्याने सचिनजी ढवळे यांच्या माध्यमातून देखील घेतल्या जातात. चांगली बॉलिंग मात्र खूप उशीर झालाय. श्याम त्रिंबके गोलंदाजी मार्कवरती चांगला बॉल गिरकी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलाय. धाडसकल गोवा पहिला अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ आपल्याला मिळालाय. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. धाडसकल गोवा क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे पकडलाय झेल आली आहे विकेट. हिरवगार अलिशान मैदान विजयासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता. ग्रीन पार्क स्टेडियम वरती रंगलाय क्रिकेटचा कुंभमेळा. क्रीडा रसिकांची अनेक गर्दी जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणचे देखील सगळे सदस्य या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने जयतीर प्रीमियर लीग ही देखील JPL तुळस वेंगुर्ला तालुक्यामध्ये काही दिवसांमध्ये तुमच्या भेटीला येते. त्यांचे देखील सगळे सदस्य प्रत्यक्ष मैदानावरती उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याच पद्धतीने सगळे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावरती प्रेम करणारे सगळे सहकारी क्रिकेटवरती प्रेम करणारे सगळे चाहते या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. त्याच पद्धतीने आमचे अगदी जवळचे मित्र सागर पोहिरेकर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येकाच्या वेडी अडचणीला धावून जाणारा माणूस म्हणून सागरजी पोहिरेकर यांची ओळख आहे. शैलेजी लोके बाईजी नरेश साहेबांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेलं काम त्यांच्या सहकार्याने केलेलं काम आणि या स्पर्धेचं सातत्य तब्बल 19 पर्व रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. थोडीशी एकतर्फी होत चाललेली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ ज्याने बलाढ्य असलेल्या RR डोंबिवली क्रिकेट संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभूत केलं आणि त्यानंतर मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ भारी ठरताना पाहायला मिळालाय. सचिन ढवळे प्रहार पुणे ज्या संघामध्ये पुणेचे खेळाडू आहेत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ हा देखील ताकदवर संघ या स्पर्धेमधला. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ देखील ताकदवर होता मात्र त्या संघाचा झाला पराभव पहिल्या सेमीफायनलमध्ये धाडसकल गोवा क्रिकेट संघाने. यावेळेला चांगला बॉल श्याम त्रिंबकेचं कौतुक करावं लागेल. धावांची पुंजी खूप कमी आहे आणि त्यामुळेच फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत भारी ठरला. या मॅच मध्ये 19 चेंडूंचा खेळ आहे आणि 19 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. मात्र सामना 18 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 ची सांगता श्याम त्रिंबकेने जे आत्ताचं षटक टाकलंय ते निर्धाव षटक टाकलंय. एकदा श्याम त्रिंबकेसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. सामना कोणी जिंकू देत एकतर्फी होत जाणारी लढत देखील रंगत आणली आहे. निर्धाव षटकाने 18 चेंडूंचा खेळ आहे. 2 धावांची आवश्यकता. युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल. ड्राईव्ह केल्या चेंडूला पहिली धाव वेगात बनवली आहे. एकेरी धावेने धावसंख्या दोन्ही संघांची जर पाहिली तर बरोबरीमध्ये पाहायला मिळते. अवघ्या 27 ची विजयासाठी आवश्यकता होती. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघाच्या विरोधातली ही लढत. गर्दीचा उच्चांक आता मात्र वाढत चाललाय. पायामध्ये टाकलंय अपील केलंय. उत्साह खूप जास्त आत्मविश्वास कमी. अपील फेटाळलं गेलंय. नकारात्मक मान हल्ली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून मालवणचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेशजी मांजरेकर मंगेशजी धुरी. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 1 धावेची आवश्यकता आहे. बंटी केरकर सुशीलजी शेडगे
हे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पंच म्हणून काम पाहत असताना आपण पाहतोय. विजयासाठी गरज आहे एका धावेची. 16 चेंडूंचा आहे खेळ. यावेळेला उडवलंय चेंडूला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल. मस्तक पे दिया है दस्तक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. विजयी चौकार ठोकलाय फलंदाजाने आणि हा सामना जिंकलाय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघाचा केला एकतर्फी पराभव. धन्यवाद अमोलजी. यानंतर रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. आपल्या स्पर्धेदरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे.